आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या तू तिला स्वानंदीच्या जीवावर सोडून आलीस आणि तुझं म्हणणं आहे आपण एन्जॉय करायचं. कम ऑन यार. मग स्वानंदी आहे ना, ती बघेल मम्मांकडे, एवढं काय त्यात. आणि सुजित, मम्मांना फार काही झालेलं नाही या, त्यांना पराचा कावळा करायची सवयच आहे. हो हो, कावळा म्हणजे तुला मम्माकडनं काम काढून घ्यायचं असतं, तुला दागिने हवे असले तू मम्मा 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 करत तिच्या मागे फिरायचं, आणि आता कावळा. ऐक ना, मी काही मम्मांना नाही कावळा म्हणाले. पराचा कावळा म्हणजे ती म्हण आहे, एक म्हण मला मम्मांनी शिकवली आहे ती. हा, आपण एन्जॉय करूया ना. घरचा विचार काय करतोयस तू? ऐक ना संचिता, काय प्रॉब्लेम झाला असता तू जरा मॉम बरोबर थांबलीस तिची काळजी घ्यायला तर? तुला मम्मांची इतकीच काळजी आहे तर तू थांबायचं होतंस ना. मी केलं असतं अटेंड लग्न. तू मुलगा आहेस ना त्यांचा, तू करायची होती सेवा त्यांची. अच्छा, आता मी बरोबर येते म्हणजे प्रॉब्लेम झाला ना तुझा. तुला इतर मुलींबरोबर फ्लर्ट नाही करता येणार, आणि काय म्हणतात ते, तुला टप्पे नाही टाकता येणार मुलींवर, हो ना? अच्छा, म्हणजे म्हणून तू माझ्याबरोबर आलीस, कारण तुला माझ्यावर लक्ष ठेवता येईल, स्पाईंग करता येईल. हे संचिता कम ऑन, हे टिपिकल नवरा बायको होतो आपण, आणि माझ्याकडून टिपिकल नवऱ्यासारख्या एक्सपेक्टेशन्स पण ठेवू नकोस. फालतूगिरी बंद कर, मला माझी स्पेस लागते. बेबी, मला पण हेच म्हणायचंय. याच कारणासाठी तू मला आवडतोस. तू टिपिकल नाहीयेस ना, तू माझा सुजित आहेस, लाडका सुजित. आणि खरं सांगू, लग्नानंतर तू मला खूप जास्त आवडायला लागलं. मी जरा जास्तच प्रेम करायला लागले तुझ्यावर, आणि म्हणूनच तुला मला कुणाबरोबरच शेअर नाही करायचं. तू नेहमी माझ्याच जवळ असायला हवंस. हो संचिता यार, तू लांब राहत जा यार. काय झालं की जवळ नको येऊस. हे सतत जवळ यायचं, मला कंट्रोल करायला बघायचं, हे सगळं बंद करा. बेब, आय एम सुजित सरपोतदार. आय एम अ फ्री बर्ड, ओके? सो लेट मी फ्लाय. आणि मी बायको आहे तुझी. जेव्हा जेव्हा तू भरकटशील ना, तेव्हा तेव्हा मी माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देत राहणार तुला. हो. आणि तुझं हे जे काही फ्रीडम वगैरे आहे ना बेब, माझ्यामुळे हे विसरू नकोस. थँक्यू म्हण मला, कारण त्या पार्टीच्या रात्री तू माझ्या बरोबर होतास असं स्टेटमेंट दिलंय मी. पण तू माझ्या बरोबर नव्हतास हे फक्त मला माहितीये, बाकी कुणालाच नाही. हे जर आणखी कुणाला कळलं ना तर तुझं हे फ्रीडम, तुझी ही भरारी तुला जेल मधल्या 8x10 रूम मध्ये घ्यावी लागेल. संचिता, प्रत्येक वेळेला हा विषय काढून धमकी देतेस तुम्हाला? नाही बेबी, अजिबात. मी धमकी नाही देते तुला, मी तुला फक्त रियालिटी चेक देते. आवडतं ना तुला हा रियालिटी चेक मला सतत द्यायला, मला इरिटेट करायला? नाही रे, तुला खरं सांगू, हा विषयच मला आवडत नाही, अजिबात नाही. पण काय आहे, तुझी ही भरारी खूप उंच उडायला लागली ना की तुला जमिनीवर तर आणायला लागेल ना. म्हणून फक्त मी तुला आठवण करून देते, बाकी काही नाही. काळजीच नाहीये आजकालच्या मुलांना. मॉमला एवढं बरं नाहीये, गेले सोडून लग्नाला. सोशल लाईफ महत्वाचं. मॅडम, मी तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे. तुम्हाला बरं नाहीये ना, खाल्लं की जरा बरं वाटेल, चव येईल तुमच्या तोंडाला. मसालेदार आहे खिचडी, खाऊन बघा. ए बाई, मला नको खिचडी बिचडी. मॅडम अहो, असं नका करू. तब्येत बरी नाही ना तुमची, आणि तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. पोटात काहीच नसल्यावर बरं कसं वाटेल तुम्हाला? घ्या, खाऊन घ्या, म्हणजे ताकद येईल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नकोय मला खिचडी वगैरे. मॅडम अहो, थोडंच खा, थोडस. नकोय ग खिचडी. मॅडम, एक घास खाऊन बघा. पोटात खिचडी गेली ना की खरंच बरं वाटेल, लवकर बऱ्या व्हाल. घ्या. छान झाली आहे ना? बरी झालीये. बरी झालीये? मला वाटलं छान झाली असेल. मी हे घेऊन जाते, दुसरं काहीतरी आणते तुमच्यासाठी बनवून. कशाला? राहू दे, सरपोतदारांच्या घरात अन्नाचा अपमान व्हायला नको. आणि तू एवढ्या मेहनतीने बनवलीस, खाते मी खिचडी. बरं वाटतंय ना आता? मी बरीच असते ग, साधी सर्दी सुद्धा कधी नाही झाली मला एवढ्या वर्षात. पण तू आलीस आणि अवदसा सुरू झाली. माझ्या तब्येतीच्या तक्रारी तू घरात आलीस आणि चालू झाल्या. अवदसा कुठली? आई वडिलांना वर पाठवलंस आणि आता आमच्या घरात आलीस. तुझी
तुझी नजर लागते मला, म्हणून मी आजारी पडते सारखी सारखी. पायगुणच तुझा अभद्र आहे. तितकी घाण खिचडी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लीये. किती वाईट होती खिचडी. कशी बशी खाल्लीये मी आपली. पोट पण नाही भरलं माझं. मी औषध आणते. कुठे ठेवलंय? तिकडे ठेवलंय. तुम्ही आराम करा, शांत झोपा. झोपणारच आहे मी. तुझी परमिशन नकोय मला झोपायला. आणि हे बघ, माझी सेवा करतेयस म्हणून तुला रोजच्या कामातनं सुट्टी मिळाली असं नाहीये. जा, जाऊन रोजची कामं कर. जा, चल. त्या दिवशी मला जे सिटी हॉस्पिटलचं बिल दिसलं ते बिल खरंच वॉर्डन मॅडमचं असेल की मला उगाच तसं वाटत असेल? नाही नाही, ते बिल परत एकदा बघायला पाहिजे. चांगली झोप लागली मॅडमला. बरं झालं. आता बरं वाटेल त्यांना जरा आराम करू. मी आत्ताच जाऊन ते बिल पाहू का? मॅडम पण झोपलेले आहेत. कोणाला काही बी कळणार नाही. पण साहेबांच्या घरातले कागद असे चोरून बघणं बरोबर आहे का? ते बिल पाहून काही महत्वाच्या गोष्टी माहीत होणार असतील तर ते बिल बघायला काहीच हरकत नाही. बिल बघणं म्हणजे काही चोरी थोडी आहे. बघायलाच पाहिजे. ती पेटी तर इथंच होती, आताच दिसत नाहीये. कुठं असेल ती पेटी? हीच ती पेटी बहुतेक. पण ह्यातही बिल दिसत नाहीये. कुठं असेल ते बिल? ही पेटी, ह्या पेटीत चेक करायला पाहिजे.